नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय आपण अभ्यासत आहोत. फर्स्ट युनिटमधले आपण भरपूरसे पॉईंट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. आज आपण या क्लासमध्ये प्लॅगरिझम हा टॉपिक अभ्यासणार आहोत. प्लॅगरिझमचे कन्सेप्ट आणि टाइप्स काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्सची फीस जी आहे ती 10,000 रुपये आहे. आपण डिस्काउंट करून तिला 8,000ला देणार आहोत. तर तुम्ही वेळ न घालवता आजच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ओके, आपण या क्लासमध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स देत आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आपण प्रोव्हाइड करतोय. PYQs, MCQs आणि इम्पॉर्टन्स म्हणजे पेपर 1 हा या कोर्स सोबत पूर्णपणे फ्री आहे. ओके, सो विदाउट टाइम वेस्टिंग तुम्ही आजच क्लासला जॉईन करा. ओके, सो प्लॅगरिझम काय आहे? तर प्लॅगरिझमलाच मराठीत आपण साहित्य चोरी असे म्हणतो. ओके, द वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन प्लॅगॅरियर. सो प्लॅगरिझम हा वर्ड आहे तो लॅटिन या शब्दापासून आलेला आहे. तो वर्ड म्हणजे प्लॅगियारे. ओके, विच मीन टू किडनॅप और अबडक्ट. हा ना, किडनॅप प्लॅगॅरियर म्हणजे किडनॅप, याचा अर्थ होतो किडनॅप आणि अबडक्ट म्हणजे अपहरण करणे किंवा पळवून नेणे असा होतो. ओके, द रोमन पोएट मार्शल यांनी 40 मध्ये फर्स्ट यूज द लॅटिन टर्म प्लॅगॅरस सॉरी. जे रोमन पोएट मार्शल होते त्यांनी हा पहिल्यांदाच हा लॅटिन वर्ड जो होता प्लॅगॅरियस तो प्लॅगॅरिस म्हणून यूज केला त्यांच्या पोयम मध्ये. ओके, त्यांनी काय सांगितलं? टू डिस्क्राईब अ सिमलिगली अननेम लिटररी थीप इन हिज पोएम. त्यांनी त्या पोयम मध्ये एक अनामिक साहित्यिक चोराचे वर्णन करण्यासाठी हा शब्द जो आहे तो प्रथमच यूज केला होता. ओके, साहित्यिक चोरी म्हणजे काय? तर चोरी आपल्याला माहिती आहे, एखाद्याची वस्तू चोरी करणे हे चोरी नॉर्मल मीन्स हे ती चोरी वेगळी आहे. आणि प्लॅगराइज मीन्स साहित्यिक चोरी, जी काही तुमचं लिटररी वर्क आहे, लिटरेसी जे काही तुमचं वर्क आहे ती चोरी, त्या शब्दांची, त्या पेपर असू द्या तुमचा किंवा एखादं तुमचं लिखाण असू द्या, ते चोरणे म्हणजे साहित्यिक चोरी. ओके, त्यालाच आपण प्लॅगराइज म्हणतो. जे कोणी रिसर्चर असतील त्यांना माहिती आहे प्लॅगरिझम काय आहे, तेच आपण आज जाणून घेणार आहोत. ओके, द मरियम वेबस्टर ऑनलाईन डिक्शनरी डिफाईन प्लॅगरिझम ॲज. जे मरियम वेबस्टर ऑनलाईन जे डिक्शनरी आहेत त्यांनी डिफाईन केलेलं आहे प्लॅगरिझम म्हणजे काय. 12 पॉइंट्स त्यांनी सांगितले आहेत. तर फर्स्ट काय आहे? The act of using another person words or ideas without giving credit to that person. म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे शब्द किंवा जे काही आयडियाज आहेत, त्याच्या ज्या काही कल्पना आहेत ते आपल्या वर्कमध्ये यूज करणे, हा त्याचा वापर करून घेणे. पण त्या व्यक्तीने केलेले जे काही काम आहे, त्यांनी जे काही केलेलं काम आहे किंवा तुम्ही ज्या व्यक्तीचं जे वर्ड्स किंवा जे काही आयडियाज तुम्ही आपल्या कामात यूज करत आहात, त्या व्यक्तीला तुम्ही क्रेडिट देत नाही आहात, श्रेय देत नाही आहात. तर हा श्रेय न देणे
म्हणजे तुम्ही प्लॅगराईज करत आहात, त्याच्या साहित्याची, त्याच्या आयडियाज, त्याच्या शब्दाची चोरी करत आहात. ओके. सो त्याला क्रेडिट दिलं तर आपण प्लॅगरिझम जे आहे आपल्या वर्कमध्ये ते आपण कमी करू शकतो किंवा ते प्लॅगराईजमध्ये येणार नाही. ओके. टू यूज अनादर प्रोडक्शन विदाउट क्रेडिटिंग द सोर्स. स्त्रोताला श्रेय न देता दुसऱ्याची निर्मिती करणे. म्हणजे एखाद्याचं मटेरियल आपण घेतलं, एखाद्याचं प्रोडक्शन आपण घेतलं, त्याला क्रेडिट नाही दिलं, विदाऊट क्रेडिट सोर्स आपण यूज करत आहोत आणि त्या सोर्स थ्रू आपण दुसऱ्या काहीतरी निर्मित करत आहोत. तर हे सुद्धा प्लॅगरिझममध्ये येते. टू प्रिव्हेंट ॲज न्यू अँड ओरिजिनल अन आयडिया ऑर प्रोडक्ट डिराईव्ह फ्रॉम अन एक्झिट सोर्स. काहीतरी नवीन किंवा ओरिजिनल अन आयडिया किंवा प्रोडक्शन जे की ओरिजिनल सोर्स आहे, त्यातून घेतलेली जी काही कल्पना आहे किंवा एखाद्या नवीन गोष्टीचं उत्पादन असेल, ते आपण चोरतोय आणि आपलं म्हणून सादर करतोय. नवीन म्हणून आपण सादर करतोय. तर हे सुद्धा प्लॅगराइजमध्ये येतं. टू कमिट लिटररी थेफ्ट. साहित्याची चोरी. लिटररी थेफ्ट, साहित्यिक चोरी करणे. मिसकन्सेप्शन, इग्नोरन्स ऑफ प्लॅगरिझम. जे साहित्यिक चोरीबद्दल गैरसमज किंवा अज्ञान, कठोरपणा जी आहे, हे सुद्धा प्लॅगरिझमचा पार्ट आहे. लॅक ऑफ स्ट्रिक्ट अकॅडमिक डिसिप्लिन्स. शैक्षणिक शिस्तीचा जो काही अभाव आहे संशोधन पद्धतीमध्ये, हे सुद्धा प्लॅगरिझमचा पार्ट आहे. लॅक ऑफ रिसर्च मेथड. आपल्या रिसर्च संशोधन पद्धतीमध्ये जे काही मेथड्स आहेत, जे काही स्किल्स आहेत, त्यावरून सुद्धा प्लॅगरिझम जास्तीत जास्त लोक करण्याचा प्रयत्न करतात. लॅक ऑफ रेफरन्सिंग सायटेशन स्किल. है ना, उदाहरण जे काही रेफरन्स संदर्भ स्त्रोत आहेत आणि सायटेशन उदाहरण आहेत, त्या कौशल्याच्या अभावामुळे सुद्धा आपण प्लॅगरिझमकडे वळतो. ओके. इझिली अवेलेबिलिटी ऑफ रीडिंग मटेरियल टेक्स्ट ऑन द इंटरनेट. इंटरनेटवर वाचन साहित्य हे काय असते? वाचन साहित्य म्हणा, रीडिंग मटेरियल किंवा जे काही टेक्स्ट आहेत, ते काय आहे? इझिली अवेलेबल असतात. तर आपण काय करतो? पुस्तकांना वाचण्यापेक्षा किंवा तिथनं जास्त नॉलेज घेण्यापेक्षा इझी गोष्टींकडे आपण जास्तीत जास्त वळतो आणि तिथलं कॉपी पेस्ट करून घेतो एखादं मटेरियल आणि आपलं काम आहे किंवा आपण काहीतरी नवीन केलेलं आहे असं आपण समोरच्यांकडे प्रेझेंट करतो. तर हे सुद्धा प्लॅगरिझमचा एक पार्ट आहे. लॅक ऑफ नॉलेज ऑर सब्जेक्ट मॅटर. ज्ञान किंवा विषयाचा अभाव. पण एखाद्या सब्जेक्ट मॅटर बद्दल आपल्याला माहिती नसेल, आपल्या नॉलेजमध्ये जास्तीत जास्त भर नसेल, आपण अपडेटेड नसेल, तर आपण काय करतो त्याविषयी सेम कॉपी पेस्ट जे काही डिटेल्स आहे ते आपण कॉपी पेस्ट करून प्रेझेंट करण्याचं काम करतो. ओके. करणाऱ्याला वाटते की हे कोणाला माहिती नाहीये की आपण कुठून तरी चोरलेलं आहे किंवा कुठून तरी कॉपी केलेलं आहे. पण हे सुद्धा शोधण्याचे जे काही टूल्स आहे आपण समोर शिकणार आहोत, त्या थ्रू आपल्याला माहित पडतं की हे जे काही तुम्ही प्रेझेंट करत आहात ते ओरिजिनल वर्क आहे किंवा दुसऱ्याचं तुम्ही घेतलेले आहे. हे सुद्धा या सॉफ्टवेअर थ्रू किंवा जे काही टूल्स आहेत त्यातून ते डिटेक्ट करतात. ओके. लॅक ऑफ पेशन्स अँड टाइम फॅक्टर. संयम आणि वेळेचा अभाव. कट अँड पेस्ट कल्चर इन रिसर्च अँड अकॅडमिक कम्युनिटी. जे काही संशोधक आहे, रिसर्च किंवा अकॅडमिक कम्युनिटी आहे, शैक्षणिक समुदायात कट अँड पेस्ट हे चालत आहे, है ना. म्हणजे तुम्हाला एखादा आर्टिकल लिहायचं आहे किंवा रिसर्च पेपर लिहायचा असेल तर तुम्ही काय सेम टॉपिक तुम्ही गुगलला टाकाल किंवा गुगल स्कॉलर ला टाकाल. असे खूप काही वेबसाईट्स आहेत. आपण गुगल स्कॉलरच म्हणूया. गुगल स्कॉलरला तुम्हाला पाहिजे असलेल्या त्या टॉपिकवर तुम्ही टॉपिक
Google स्कॉलरला सर्च कराल आणि सेम कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. त्यातलं तुम्ही काय करणार, तुम्हाला पाहिजे असलेला भाग काय करणार, कॉपी करणार आणि आपल्याकडे आपल्या वर्कमध्ये तो पेस्ट करणार. तर हे काही जे संस्कृती किंवा जे सुरू आहे कट अँड पेस्टचं जे प्रोसेस जे सुरू आहे, हे सुद्धा प्लॅगराइजमध्ये येतंय. हे सगळं करायला नको. ओके. अव्हॉइड प्लॅगरिझम. प्लॅगरिझम कसं अव्हॉइड केली पाहिजे? सो फर्स्ट, प्लॅगराइज प्रिव्हेन्शन, है ना? चोरी, प्लॅगराइज जी साहित्यिक चोरी आहे त्याच्यावर प्रतिबंध आणला पाहिजे. कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स टू रिकॉग्नाइज अँड काउंटर प्लॅगराइज ॲट एव्हरी लेवल. जे प्रत्येक स्तरावर साहित्यिक चोरी ओळखण्यासाठी आणि तिचा प्रतिकार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. मग एव्हरी लेवलवर, प्रत्येक स्तरावर, प्रत्येक लेवलवर जे काही प्लॅगराइज वर्क येत आहे त्याच्यावर घातला पाहिजे. त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स लावले पाहिजे. याच्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला पाहिजे. ओके. Educate student about the appropriate use of intellectual materials. इंटेलेक्च्युअल मटेरियल्स जे आहे बौद्धिक साहित्य म्हणता येईल किंवा जे काही डेटा आहे तुमचा इंटेलेक्च्युअल डेटा जो आहे तो योग्य वापराबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित केलं पाहिजे. म्हणजे जसं की AI झालं ना, AI वरून तुम्ही जे काही डिटेल्स काढत आहात त्या डिटेल्सचा तुम्ही योग्य वापर करा. AI हे काय आहे, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे तुम्हाला तो उत्तर देतो. पण आपल्याला त्यांनी जे काही सांगितलं आहे ते आपल्या वर्कमध्ये त्याला ॲज इट इज न घेता त्यांनी जे आन्सर केलेलं आहे, त्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याला अंडरस्टँड केल्यानंतर आपल्याला काय समजतं हे तुम्ही तुमच्या ओन वर्डमध्ये तुम्ही लिहू शकता. म्हणजे योग्य वापर त्याचा तुम्ही करू शकता ना. मिनिमाइज द पॉसिबिलिटी ऑफ सबमिशन ऑफ प्लॅगराइज कंटेंट. साहित्यिक चोरीची शक्यता कमी करणे, है ना? जास्तीत आता प्लॅगराइज कंटेंट खूप सबमिशनच्या वेळेस, सबमिशन जी आहे तुमचं जे काही जसं समजा तुमचं पीएचडीचं थेसिस तुम्ही सबमिट करत आहात, तर त्यावेळेस तुम्ही तुमचं थेसिस मधलं प्लॅगॅरिझम तुम्ही चेक करून ते सबमिट करताना त्यात किती प्लॅगॅरिझम आहे, काय आहे ते सगळं चेक करून ते सबमिशन झालं पाहिजे. अदरवाईज काय होणार की एखाद्यानी थेसिस जे बनवलं आहे ते इथून तिथून डेटा घेतलेला आहे, प्लॅगराइज केलेला डेटा तुम्ही कॉपी पेस्ट केला आणि तुमचं थेसिस रेडी करून तुम्ही सबमिट करून दिलं. तर हे व्हायला नको. म्हणून थेसिस सबमिट करताना किंवा तुमचं जे काही वर्क आहे ते सबमिट करताना प्लॅगराइज कंटेंट चेक करणे किंवा प्लॅगरिझम चेक करणे, याच्यामुळे काय होईल, प्लॅगरिझम जे होत आहे ते आपण चेक करून देऊ. विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होईल, याच्यामुळे प्लॅगरिझम जे आहे ते कमी होईल. पण प्लॅगरिझम प्रिव्हेन्शन इज डिफिकल्ट टू अचीव अँड ऑल्सो टेक अ लॉंग टाइम. साहित्यिक चोरी रोखणे कठीण आहे, बरोबर आहे, आणि त्यासाठी बराच वेळ लागतो. आता जसं मी सांगितलं की थेसिस जर तुम्ही सबमिट करत आहात, थेसिसमध्ये प्लॅगरिझम आहे किंवा नाही, तेवढं मोठं थेसिस मधलं प्लॅगरिझम डेटा तुम्ही कुठलं घेतलं आहे, कोणतं नाही घेतलेलं आहे, हे चेक करण्यासाठी याला वेळ लागतो, बराच वेळ लागतो याला. पण हे केल्याने काय होईल, जे प्लॅगरिझम जे वाढत चाललेलं आहे ते कमी होईल, हो ना, कुठेतरी त्याला आळा बसेल. ओके. प्लॅगराइज डिटेक्शन टूल्स काय आहेत? 5 टूल्स सांगितले आहेत इथे. फर्स्ट काय आहे? ऑथेंटिकेट. सेकंड, टर्निटिन. मोस्ट ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेजेस आर uses this software. फ्लॅग ट्रॅकर, ओरकुन, and last one is very good. डिस्क्रिप्शन आपण डिटेल्स बघून घेऊया समोर. ऑथेंटिकेट काय आहे? ऑथेंटिकेट प्रोड्युस्ड बाय Paradigm, a company founded by graduate student
graduate student instructor at UC Berkeley and launched in 2004. जो ऑथेंटिकेट सॉफ्टवेअर आहे तो पॅराडी यांनी फाउंड केलेला आहे. यामध्ये ग्रॅज्युएट स्टुडंट जे काही पदवीधर विद्यार्थी आहे त्यांनी स्थापन केलेला आहे. कधी 2004 मध्ये. ओके. क्वेश्चन विचारण्यात येईल परीक्षेत की ऑथेंटिकेटचा इयर काय आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे 2004. क्वेश्चन बनत चालले आहेत आपल्या आजच्या क्लासमध्ये सुद्धा, तुम्ही नोट करू शकता. It is used to ensure the originality of written manuscript for postgraduate student and academic staff, researcher before submission of publication. पब्लिकेशन करण्यापूर्वी किंवा पब्लिकेशनचं सबमिशन करण्यापूर्वी जे ग्रॅज्युएट स्टुडंट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहे किंवा तुमचा अकॅडमिक स्टाफ आहे, रिसर्चर आहे, संशोधक आहे, यांना लिखित जे रिटन मॅन्युस्क्रिप्ट आहे, हस्तलिखित आहे, यामध्ये ओरिजिनॅलिटी जे काही तुमचं मौलिकता आहे ती सुनिश्चित करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. ओके. सो ऑथेंटिकेट काय आहे? ऑथेंटिकेट हे काय कोणी फाउंड केलेलं आहे? ग्रॅज्युएट स्टुडंट जे आहे UC बर्कले इथले त्यांनी फाउंड केलेला आहे आणि लॉन्च त्याला 2004 मध्ये केलेला आहे. यामध्ये ओरिजिनल वर्क जे आहे आपलं ते सबमिशनच्या पहिले चेक करण्याकरता यूज केला जातो. ओके. टर्निटिन काय आहे? टर्निटिन खूप पॉप्युलर असा प्लॅगराइज सॉफ्टवेअर आहे. ओके. आणि इंटरनेट बेस्ड प्लॅगराइज प्रिव्हेन्शन सर्व्हिस क्रिएटेड बाय पॅराडिन LCC, फर्स्ट लॉन्च इन 1997 मध्ये टर्निटिन हा लॉन्च झाला. ओके. It enables instructor to check student work in a classroom setting by comparing submission against web page, other content, scholar journal, and a student paper databases. iParadigms LLC द्वारे जे की इंटरनेट बेस्ड जे प्लॅगराइज प्रिव्हेन्शन आहे, जे इंटरनेट आधारित साहित्यिक चोरी आहे त्यावर प्रतिबंध सेवा 1997 मध्ये सुरू झाली. ओके. हे शिक्षकांना वेब पृष्ठे जे काही वेब बेस्ड वेब बेस्ड म्हटलं आहे, तर वेब पेज जे आहे किंवा जे काही अदर कंटेंट आहेत जसं की जर्नल्स झाले तुमचं आणि स्टुडंट पेपर डेटाबेसेस जे काही रिसर्च आहेत किंवा जे स्टुडंट आहेत जे त्यांचे पेपर डेटाबेसेस आहे, यामध्ये हे सबमिशन करण्यापूर्वी किंवा सबमिशनची जी काही तुलना आपण करतो विद्यार्थ्यांमध्ये, त्यांनी केलेले जे काही काम आहे, त्यांनी केलेले जे काही वर्क आहे ते चेकिंगसाठी हा सॉफ्टवेअर जो आहे तो सक्षम आहे. ओके. फ्लॅग ट्रॅकर, a web-based tool that scan content for plagiarism. जे काही वेब बेस्ड टूल आहे, वेब आधारित साधन आहे, ते प्लॅगराइज कंटेंटला काय करतं, प्लॅगराइज साठी त्या कंटेंट आहे त्याला स्कॅन करतं. ओके. इट डिटेक्ट्स प्लॅगराइज टेक्स्ट and provide a list of all sources from which the content was copied. Plagiarize text and provide a list of all sources from which the content was copied. जे काही प्लॅगराइज केलेलं टेक्स्ट आहे, तुम्ही एखाद्या एखाद्या ऑथरनी पब्लिश केलेला एखादा पेपर असेल, जे काही त्याचं वर्क असेल, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं टेक्स्ट घेतलंय, तर ते टेक्स्ट प्लॅगराइज तो डिटेक्ट करेल. तो हा सॉफ्टवेअर प्लॅग ट्रॅकर काय करणार, हा सॉफ्टवेअर काय करणार, ते टेक्स्ट काय करणार, प्लॅगराइज करणार, डिटेक्ट करणार की तुम्ही हे जो डेटा घेतलाय तो कुठून घेतला आहे आणि तो जिथनं तुम्ही डेटा घेतलेला आहे त्या सोर्सचं तो लिस्ट प्रोव्हाइड करणार. ओके. साइट ओनर कॅन यूज इट टू चेक
if their site content is unique by uploading a paper, letting plague tracker can scan it, and then reviewing the plagiarism report. साइट ओनर जो काही साइट ओनर आहे तो काय करणार, तो हे फ्लॅग टॅगर यूज करणार आणि तो चेक करणार की आपण जे स्रोत दिले, आपलं जे काही सोर्स आहे ते कॉपी झालेला आहे का, आणि जर कॉपी झालं असेल तर तो आपल्याला त्या सोर्सची काय करणार, लिस्ट प्रोव्हाइड करणार. सोबतच जे आपलं कंटेंट आहे, आपलं जे साईट कंटेंट आहे ते युनिक आहे का हे चेक करणार. अद्वितीय म्हणतात त्यालाच. जर ते युनिक असेल तर तो त्यासाठी काय करणार, पेपर अपलोड म्हणजे युनिक आहे हे कशावरून ठरवणार, तो पेपर अपलोडिंग करणार. फ्लॅग ट्रेकरने ते स्कॅन करणार आणि नंतर साहित्य चोरी, रिव्ह्यूइंग द प्लॅगरिझम रिपोर्ट, जी काही प्लॅगरिझम रिपोर्ट राहणार, प्लॅगराईज केलेली जी काही रिपोर्ट राहणार आहे त्याची पुनरावलोकन करून, रिव्ह्यू करून तो यूज करेल त्याचा. ओके, त्याचा तो वापर करू शकतो. उरकून काय आहे, ॲज पर द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC, all university in India will get the final subscription to access the Swedish anti-plagiarism software Urkund from September 1, 2019. जे उरकुंड आहे ती युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची युनिव्हर्सिटीच्या नोटीसद्वारे, त्याच्या सूचनेद्वारे भारतातील सर्व विद्यापीठातील 1 सप्टेंबर 2019 पासून हे लागू करण्यात आला आहे. स्वीडिश अँटी प्लॅगरिझम सॉफ्टवेअर म्हणून. ओके, द सॉफ्टवेअर विल बी अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट टू 900 युनिव्हर्सिटी. सॉफ्टवेअर जे उरकुंड हे सॉफ्टवेअर आहे हे 900 विद्यापीठांना मोफत उपलब्ध असेल, इन्क्लुडिंग टीचर, स्टुडंट आणि रिसर्चर. यामध्ये त्यांचे टीचर, स्टुडंट आणि रिसर्चर जे आहे त्यांचा समावेश होणार आहे. ओके, द पॅनल फाउंड दॅट मोस्ट ऑफ दिस आर्टिकल वर इन फेक इंजिनिअरिंग जर्नल, followed by article in a fake journal of biomedicine and social science. जे काही पॅनल मधले हे आहेत, मेंबर्स आहेत, त्यांना असे आढळून आले आहेत की बहुतेक जे आर्टिकल्स आहेत ते काय आहेत, फेक आहेत, बनावट आहेत. जसे की इंजिनिअरिंग जर्नल्स, अभियांत्रिकाचे जे जर्नल्स होते त्यामध्ये, बायोमेडिसिन आणि सोशल सायन्सचे जे जर्नल्स आहेत हे काय आहेत, बनावट आहेत, फेक जर्नल्स आहेत. तर फेक जर्नल्सला सुद्धा शोधून काढण्यासाठी उरकुंड या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. ओके, व्हेरीगाईड इज अ लास्ट प्लॅगरिझम सॉफ्टवेअर. याची टॅगलाईन काय आहे ते बघून घ्या, परीक्षेत विचारण्यात येऊ शकते. लेट्स अपहोल्ड अकॅडमिक ऑनेस्टी. लेट्स अपहोल्ड अकॅडमिक ऑनेस्टी म्हणजे जे शैक्षणिक अकॅडमिक जे ऑनेस्टी आहे, इमानदारी बोल सकतेस तू, सॉरी, ऑनेस्टी म्हणजे तुमची जी काही प्रामाणिकपणा आहे, शैक्षणिक प्रामाणिकपणा आहे त्याला अपहोल्ड करून ठेवा, त्याला टिकवून ठेवा, हो ना. हे याचं टॅगलाईन आहे. व्हेरी गुड इज डेव्हलप्ड बाय द चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग विच सर्व द अकॅडमिक कम्युनिटी फॉर सिमिलॅरिटी डिटेक्शन. जे व्हेरीगाईड व्हेरीगाईड जो सॉफ्टवेअर आहे हा चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग यांनी विकसित केले आहे, जे समानता शोधण्यासाठी शैक्षणिक समुदायाची सेवा देते. ओके, अकॅडमिक कम्युनिटी फॉर सिमिलॅरिटी डिटेक्शन, प्रमोट अँड अपहोल्ड अकॅडमिक ऑनेस्टी, इंटिग्रिटी अँड क्वालिटी. जे शैक्षणिक अकॅडमिक जे प्रामाणिकपणा आहे, सचोटी आहे, गुणवत्ता आहे, आपली क्वालिटी आहे, त्याला वाढवणे
आणि ती टिकवून ठेवण्यासाठी प्रमोट प्रमोट करणे अ, ठेवण्यासाठी हा सॉफ्टवेअर आहे. सपोर्ट सिमिलॅरिटी टेक्स्ट डिटेक्शन इन इंग्लिश, ट्रेडिशनल चायनीज अँड सिम्प्लिफाईड चायनीज. जे इंग्रजी पारंपरिक चीनी किंवा सरलीकृत चीनी भाषेत समानता मजकूर शोधण्याचे काय समर्थन करते, सपोर्ट करते. Access is available anytime, anywhere and cover number of popular documents format. प्रवेश कधीही कुठेही उपलब्ध आहे आणि त्यात अनेक लोकप्रिय दस्तऐवज स्वरूपाचा समावेश आहे. जे फेमस पॉप्युलर डॉक्युमेंट्स आहे या सगळ्या फॉर्मॅटचा यात समावेश आहे. ओके. टाइप्स ऑफ प्लॅगरिझम बघणार आहोत आता. 6 प्लॅगरिझम टाइप्स सांगितले आहेत. पहिला आहे आपलं डायरेक्ट प्लॅगरिझम, देन सेल्फ प्लॅगरिझम. बघा याला काही खूप असं डीपली किंवा आपल्याला लक्षात राहणार नाही असं खूप काही कॉम्प्लिकेटेड सॉफ्टवेअर नाही आहे ते. नावावरूनच आपल्याला खूप काही लक्षात येतं. मोसॅक प्लॅगरिझम, थर्ड प्लॅगरिझम आहे आपलं मोसॅक प्लॅगरिझम. देन ऍक्सिडेंटल प्लॅगरिझम, पॅराफ्रेझिंग प्लॅगरिझम आणि कम्प्लीट प्लॅगरिझम. ओके. पहिला बघणार आहोत आपण डायरेक्ट प्लॅगरिझम. डायरेक्ट प्लॅगरिझम म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येतं मुद्दामून केलेलं प्लॅगरिझम किंवा मुद्दामून थेट डायरेक्ट केलेलं. कॉपिंग समवन एल्स वर्क वर्ड फॉर वर्ड विदाउट गिव्हिंग क्रेडिट. या प्लॅगरिझम मध्ये काय आहे, एखाद्या व्यक्तीचं आपण आर्टिकल मधलं एखादा डेटा आपण यूज करतोय, एखादे सेंटेन्स आपण यूज करतोय, तर ते ॲज इट इज आपण घेतोय, पण त्याला क्रेडिट देत नाहीये. विदाउट क्रेडिट आपण ते यूज करतोय, तर तेच डायरेक्ट प्लॅगरिझम मध्ये येतं. ओके. म्हणजे श्रेय न देता दुसऱ्याच्या कामाची शब्दशः नक्कल करणे. ओके. Okay. It's the most blended from form. It easily catched by the plagiarism detection software. हे सर्वात असा हा प्रकार जो आहे हा उघड प्रकार आहे आणि साहित्यिक चोरी शोध सॉफ्टवेअर मध्ये तो सहजपणे पकडला जातो. त्यांचं मटेरियल ॲज इट इज आपण कॉपी पेस्ट केलं आणि त्याला क्रेडिट नाही दिलं. क्रेडिट मीन्स काय करायचं, तुम्हाला त्याला सायटेशन द्यायचं आहे. आपण जो डेटा किंवा जे काही सेंटेन्स आपण घेतलेला आहे ते आपण या ऑथरचं या पेपरमधून किंवा त्या बुक्समधून घेतलेलं आहे, तर तुमचं प्लॅगरिझम मध्ये येणार नाही. जर तुम्ही त्याला क्रेडिटच देणार नाही तर तो डायरेक्ट सॉफ्टवेअर मध्ये कॅच होईल. ओके. सेल्फ प्लॅगराईज, स्वतः साहित्यिक चोरी याला पण म्हणता येईल. रियुजिंग सिग्निफिकेंट पोर्शन ऑफ युअर ओन प्रिव्हियसली पब्लिश्ड वर्क विदाउट एक्नॉलेजमेंट, which is unethical because it's presented as a new research. Reusing significant portion for your own previous published work. जे काही तुम्ही तुमचं प्रिव्हियस पब्लिश वर्क असेल, जे काही तुम्ही पूर्व प्रकाशित जे काही तुम्ही काम केलं असेल, मग तो तुमचं पेपर असू दे, तुमचं बुक असू दे किंवा कुठलेही वर्क असू दे, पब्लिश वर्क, कुठलंही साहित्य असू दे, त्यामधलं काहीतरी भाग तुम्ही कुठला तरी पोर्शन तुम्ही महत्वाचा पोर्शन तुम्ही कॉपी करताय आणि आपल्या नवीन कामामध्ये पेस्ट करत आहात, ॲज इट इज पेस्ट करत आहात, तर ते काम जे आहे ते काय आहे, अनइथिकल आहे. कारण त्याच्यात नवीन असं काहीच नाहीये. तुम्ही ॲज इट इज तेच रियूज करत आहात तुमच्या कामात. तुमचंच केलेलं वर्क जे आहे ते तुम्हीच त्याला विदाऊट म्हणजे त्याला काही परमिशनची ती गरज नाहीच आहे. पण तुम्हीच तुमचे जे जुनं काम केलेलं आहे, पूर्वी जे काम केलेलं आहे त्यामधला डेटा तुम्ही ॲज इट इज तुमच्या नवीन कामामध्ये यूज करत आहात, रियूज करत आहात. तर हे सेल्फ प्लॅगराइज्ड आहे. ओके. मॉस्किस प्लॅगरिझम, पॅच रायटिंग पण याला म्हणतात. Borrowing parades from a source without quotation mark and replacing some word with synonyms while keeping the original sentence structure. It harder to spot because the text look rewritten
but retain the original framework. जे काही मॉस्केज साहित्यिक चोरी आहे ना, पॅच रायटिंग याला म्हणतो आपण. हे काय विदाउट कोटेशन, विदाउट सायटेशन. आपण काय करतो, सायटेशन आपण देत नाही आणि सायटेशन शिवाय जे काही ओरिजिनल वर्क आहे ते वर्क आपण आपल्या कामात यूज करतो आणि त्याचे फक्त शब्द जे आहे त्याला रिप्लेस करतो किंवा सिनॉनिम्स आपण त्या शब्दाच्या ऐवजी त्या शब्दाला सिनॉनिम्स मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे मूळ वाक्य रचना राखून काही शब्द समानार्थी शब्दाचा आपण वापर करतो. तर हे सुद्धा मॉस्किस प्लॅगरिझम मध्ये येते. एक आहे की हे या मॉस्किस प्लॅगरिझम ओळखणे किंवा म्हणजे आपण सिनॉनिम्स करतो ना वर्ड्सचे, तर त्याला ओळखणे खूप कठीण आहे. इट्स हार्ड की कुठे कुठे तुम्ही शब्द चेंज केलेले आहेत, कुठे कुठे तुम्ही समानार्थी शब्दाचा वापर केलेला आहे, परंतु जे टेक्स्ट आहे ते ओरिजिनलच आहे, हा ना. त्याची जी फक्त जो मजकूर आहे तो आपण रिराईट करतोय, पण त्याचा जो मिनिंग आहे, त्याचा जो अर्थ आहे तो सेमच आहे. तर हे सुद्धा प्लॅगरिझम मध्ये येत आहे. ओके, त्याला आपण म्हणजे तुम्ही एखाद्या वर्डला चेंज करताय, समानार्थी शब्दाचा जास्तीत जास्त वापर करताय, ते मॉस्किस प्लॅगरिझम मध्ये येत आहे. ओके, फोर्थ काय आहे आपला ऍक्सिडेंटल प्लॅगरिझम. ऍक्सिडेंटल अपघाती, ऍक्सिडेंटली आपलं होऊन गेलंय म्हणतो आपण ना, आपलं लक्ष नसताना ऍक्सिडेंटली. Unintentionally failing to cite source or mosquitoing them due to negligence or ignorance of citation rules. सायटेशन नियमानुसार, सायटेशन रूल नुसार किंवा अज्ञानामुळे अनइंटेन्शनली आपण त्या स्त्रोताचा, त्या सोर्सचा काय करतो, आपल्या कामात वापर करून घेतो आणि त्याला चुकीचे आपण सायटेशन देऊन देतो, हो ना. जे म्हणजे तुम्ही हे सगळं मुद्दाम करत नसाल, जाणून बुजून करत नसाल, तरी ते प्लॅगरिझम मध्ये येते. अनइंटेन्शनली तुम्ही एखादा कॉपी केले, एखाद्या पेपर मधलं, एखाद्या पब्लिश वर्क मधलं तुम्ही डेटा तुमच्या पेपरमध्ये यूज करत आहात आणि त्याला तुम्ही सायटेशनही करत आहात, पण जे सायटेशन करत आहात ते चुकीचं आहे, चुकीचं सायटेशन तुम्ही करत आहेत, तर ते सुद्धा ऍक्सिडेंटल प्लॅगरिझम मध्ये येतं. पॅराफ्रेजिंग प्लॅगरिझम मोस्ट ऑफ आता जे काही रिसर्च स्कॉलर आहेत, तर हे काय करतात, जास्तीत जास्त पॅराफ्रेजिंग सॉफ्टवेअर प्लॅगरिझम कडे जास्तीत जास्त याचा यूज करतायत. तर पॅराफ्रेजिंग प्लॅगरिझम काय आहे, इट्स इन्व्हॉल्व रिपॅरेजिंग समवन एल्स आयडिया or text without proper citation. दुसऱ्याची जी काही कल्पना आहे, आयडिया आहे, टेक्स्ट आहे, त्याचा योग्य उदाहरण न देता पुनर्वापर करणे. विदाउट सायटेशन आपण आपल्या कामात त्याचा वापर करून घेतो, पुनर्वापर करतो. ओके, रियूज करतो. जसे इवन इवन थ्रो द वर्ड even though the words are different, the underlying ideas are still borrowed without acknowledgement. जसे शब्द वेगळे असले तरी त्याची जी काही कल्पना आहे ना, आपण काय करतो, जसंच्या तसं ते घेऊन घेतो किंवा शब्द चेंज करून देतो. पण त्यांनी जे सांगितलेले शब्द जरी वेगळे असले, पण त्याची जी काही आयडियाज आहे ना, त्यांनी त्याची जी काही आयडिया असू द्या किंवा त्यांनी जे काही केलेलं काम आहे, हे ऍज इट इज राहतं, त्याचा मिनिंग एकच असतो. तर हे पॅराफ्रेजिंग प्लॅगरिझम मध्ये येत आहे. शब्द जरी चेंज केले पण मिनिंग एकच आहे, पॅराफ्रेजिंग प्लॅगरिझम मध्ये येते. कम्प्लीट प्लॅगरिझम, कम्प्लीट प्लॅगरिझम म्हणजे संपूर्ण साहित्य चोरी, जी की कम्प्लीट प्लॅगरिझम अकर when an individual submit another person entire work as their own. म्हणजे एखादी व्यक्ती
दुसऱ्या व्यक्तीचे जे काही काम केलेले आहे, पब्लिश्ड वर्क आहे त्याचं, ते काम काय संपूर्ण वर्क जे काम आहे त्याचं, ते ॲज इट इज कॉपी करता आपल्या पेपरमध्ये किंवा आपल्या कामात आणि अ, ते आपलं स्वतःचं वर्क आहे असं समोरच्यांकडे प्रेझेंट करतो. तेव्हा अ, ते ते जे तुम्ही वर्क केलं स्वतःचं वर्क म्हणून दाखवता हे कंप्लीट प्लॅगरिझममध्ये येते. म्हणजे विदाऊट एनी चेंजेस. मग ते वर्ड्सचं असो किंवा सायटेशन तुम्ही देताय, नाही देताय, त्यात काहीच घेणं-देणं नाही. पण तुम्ही ॲज इट इज त्याचा पेपर तुम्ही आपल्या आपलं वर्क म्हणून तुम्ही त्याला प्रेझेंट करत आहात, तर ते कंप्लीट प्लॅगरिझममध्ये येतं. सॉरी, इट्स द सर धिस इज अ सर व्हायोलेशन ऑफ अकॅडमिक एथिक्स अँड कॅन लीड टू सीरियस कॉन्सिक्वेन्स. हे शैक्षणिक नीतिमत्तेचे गंभीर उल्लंघन आहे आणि याचा परिणाम हे काय आहे तो गंभीर होऊ शकतो. याच्याबद्दल तुम्हाला मोठ्या ऍक्शन घेतल्या जाऊ शकते. तर प्लॅगरिझम हे केलं नाही पाहिजे. करत आहात काळजीपूर्वक करा. त्याचे काही नियम्स आहेत, त्याचे काही रूल्स आहेत किंवा नियम रूल म्हणण्यापेक्षा तुम्ही एखाद्याचं कंटेंट जर तुमच्या कामात आपल्या रिसर्च वर्कमध्ये तुम्ही यूज करत असाल तर त्याला प्रॉपर सायटेशन द्या. कुठल्या ऑथरचं घेतलेलं आहे, कोणत्या इयरचं आहे, कोणत्या अ, त्याच्या त्याचं काही जे काही पेपर आहे किंवा त्याचं बुक आहे ते तुम्ही तिथे मेन्शन करा. त्यामुळे तुमचं जे जे प्लॅगरिझम जे चेक करणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर सायटेशन दिलं असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं प्लॅगरिझम जे आहे ते कमी होईल. ओके. म्हणजे एखाद्याने केलेले जे काम आहे तुम्ही तुमच्या वर्कमध्ये यूज करत असाल, तर त्याला तुम्ही क्रेडिट द्या. क्रेडिट देणे प्रत्येक ह्याच्यात एखादा पिक्चर तुम्ही यूज करत असाल, तर त्या पिक्चरचं सुद्धा तुम्ही खाली सायटेशन द्या. कुठल्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे ते तुम्ही मेन्शन करा तुमच्या वर्कमध्ये. त्याच्यामुळे काय होईल प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर तुम्ही सायटेशन देत असाल, त्या ऑथरला क्रेडिट देत असाल, तर तुमचं प्लॅगराइज जे वर्क आहे किंवा तुमचं जे वर्क प्लॅगरिझममध्ये जाणार ते सायटेशनमुळे जाणार नाही. ओके. मग ते पिक्चर असो, एखादं लाईन असो, एखादा वर्ड असो किंवा कोणाचा तरी कोट असो. हं. ओके. प्लॅगरिझम डिटेक्शन टूल ओपन अँड फ्री सोर्स सॉफ्टवेअर आहे. 5 टूल सांगितले आहेत तिथे. प्लॅगियम, प्लॅगस्कॅन, वायपर अँटी प्लॅगरिझम स्कॅनर, कॉपी स्पेस खूप आता चालतंय. साईट प्लॅग हे प्लॅगरिझम डिटेक्शन टूल्स आहेत. याच्या थ्रू आपण केलेल्या कामाचं किती ओरिजिनॅलिटी आपल्या कामात आहे किंवा आपण किती काम दुसऱ्याचं आपल्या कामात दुसऱ्याचं वर्क आपण घेतलेलं आहे, दुसऱ्याचं डेटा आपण कॉपी पेस्ट केलेला आहे, हे या 5 प्लॅगरिझम जे सॉफ्टवेअर सांगितले आहे यातून ते डिटेक्ट होतं. ओके. आणि ते पर्सेंटेजमध्ये ते डिटेक्ट होतं. ओके. आय होप तुम्हाला प्लॅगरिझम हे काय आहे हे कळलं असेल. आणि काही क्वेरीज असेल तर तुम्ही ते कमेंट्स बॉक्सला पुट करू शकता. मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देईल. आणि क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.